विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज ए KTNG कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकामध्ये तुमचे स्वागत करीत आहेत. आपण GG 220 जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशल पेपर 1 दिला आहे त्यामधील आपण मागील तासिकेला फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना या प्रकरणाविषयी चर्चा करत आलो. यामध्ये मागील तासिकेला आपण कृष्णा नदी व कृष्णा नदीचं असणारं कृष्णा खोरे याविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. यामध्ये कृष्णा नदी ही महाराष्ट्र पठारावर वाहणाऱ्या गोदावरी नदीबरोबरच किती महत्त्वाची नदी आहे याचाही आपण अभ्यास केला. त्याचबरोबर नदी प्रणालीचे क्षेत्र कसे आहेत, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला 1220 मीटर उंचीवर झाला आहे हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्यानंतर कृष्णा नदीला येऊन मिळणाऱ्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आणि डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या त्याचाही आपण अभ्यास केला. त्याचबरोबर कृष्णा नदीची एकूण लांबी किती, तिने एकूण किती नदीचा प्रवाह फक्त किती किलोमीटरचा आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मिळणाऱ्या तिच्या उपनद्या कोणत्या याचाही आपण विचार केला. त्याचबरोबर कृष्णा नदीचं राजकीय क्षेत्र किंवा कृष्णा खोरे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तिचा विस्तार झाला आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचा भाग तिने समाविष्ट केला आहे हे आपण बघितलं. त्यानंतर कृष्णा नदीचा प्रवाह कसा जाऊन पश्चिम बंगालच्या उपसागराला मिळतो हेही आपण बघितलं. त्यानंतर कृष्णा नदीच्या कोणकोणत्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत त्याचाही आपण अभ्यास मागील तासिकेला केला आहे. त्यामध्ये कोयना असेल, पंचगंगा असेल याचाही विचार आपण मागील तासिकेला केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या तासिकेला तापी नदी ज्या आत्तापर्यंत आपण ज्या नद्या बघितल्या त्या सर्व पूर्ववाहिनी बघितल्या. आता आपण बघणार आहोत पश्चिमवाहिनी नद्या. आता या पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये तापी ही महत्त्वाची नदी आहे असे आपल्याला म्हणावं लागेल. तापी नदी खोऱ्याविषयी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचे 2 भाग पडतात. एक तुम्हाला मी मागच्या तासिकेला सांगितलं होतं की पश्चिमवाहिनी नद्या आणि पूर्ववाहिनी नद्या. पश्चिमवाहिनी नद्या म्हणजे पश्चिमेला वाहत जाणाऱ्या नद्या म्हणून त्यांना पश्चिमवाहिनी नद्या असे म्हटलं गेलं आहे. तर पूर्ववाहिनी म्हणजे पश्चिमेला उगम पावतात आणि पश्चिम पूर्वेकडे वाहत जातात त्याला म्हणायचं पूर्ववाहिनी नद्या. पण या नद्यांचं वैशिष्ट्य अशा 2 प्रकारच्या नदी प्रणाली महाराष्ट्रामध्ये दिसून येत असतात. आता आज मागील तासिकेपर्यंत आपण गोदावरी खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, भीमा खोरे असेल ह्या सर्व आपलं पूर्ववाहिनी नद्या बघितल्या. आता आपण इथून पुढील तासिकेला किंवा आजपासून आपण बघणार आहोत पश्चिमवाहिनी नद्या. आता या पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये 2 प्रमुख नद्या आढळून येतात. महत्त्वाच्या नद्या म्हणजे त्यानंतर तापी नदी खोरे असेल किंवा नर्मदा नदी खोरे असेल हे आपण बघणार आहोत. किंवा कोकणाच्या किंवा सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतील त्या नद्यांचा उल्हास नदी असेल या सर्व नद्यांचा आपण आजच्याच पुढे तासिकेला अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण तापी नदी खोरे या तापी नदी खोऱ्याचा विचार करत असताना ही पश्चिमवाहिनी नदी आहे. त्यानंतर या नदी प्रणालीचे क्षेत्र कसं आहे, त्यानंतर राजकीय क्षेत्र काय आहे, त्यानंतर तापी नदीचा प्रवाह कसा आहे, त्यानंतर तापी नदीला येऊन मिळणाऱ्या कोणकोणत्या तिच्या उपनद्या आहेत, त्यानंतर या महत्त्वाच्या किंवा तापी नदीचा विस्तार कुठून तर कुठपर्यंत झाला आहे किंवा खोऱ्याचा विस्तार कुठून तर कुठपर्यंत झाला आहे याचाही अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. थोडक्यात प्रस्तावना करत असताना की तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तिला पश्चिमवाहिनी का म्हणायचं, तर पश्चिमवाहिनी म्हणत असताना ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणून तिला म्हणायचं पश्चिमवाहिनी नद्या. आता हिच्या थोडंसं दक्षिणेला आता ह्या तापी नदीच्या दक्षिणेला गेलं तर सातमाळा डोंगर, अंजिनला डोंगर रांगे आणि उत्तरेला गेलं तर सातपुडा पर्वत म्हणजे ह्या 2 डोंगर रांगांच्या दरम्यान असणारी जी नदी वाहते तिला आपण तापी असं म्हणतो. म्हणजे दक्षिणेला असणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि उत्तरेस असणारा सातपुडा पर्वत या दोन्हींच्या दरम्यान असणारी जी नदी आहे तिला आपण काय म्हणतो तर तापी नदी असे म्हणतो. आता या तापी नदीच्या याच्यासाठी एक कथा सांगितली जाते किंवा आख्यायिका सांगितली जाते. तशा आपण मागील तासिकेला बऱ्याच आख्यायिका बघितल्या म्हणजे कृष्णा नदीची असेल किंवा भीमा नदीची असेल किंवा गोदावरी नदीची असेल. अशाच प्रकारची एक आख्यायिका ह्या तापी नदीविषयी सांगितली की सूर्याने स्वतःच्या उष्णतेपासून संरक्षण मिळण्यासाठी तापी नदी निर्माण केली असंही पौराणिक कथामध्ये म्हटलं गेलं आहे. त्यानंतर ह्या तापीला धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण हिंदू पुराणामध्ये तिचा उल्लेख जर बघितला आपण तर ताप्ती असेल, तापिका असेल, तापिनी असेल इत्यादी वेगवेगळ्या नावाने तिला ओळखलं जातं. म्हणजे
तापी नदीला हिंदू पुराणामध्ये म्हणजे हिंदूचं जे पुराण किंवा सांगितलं गेलं त्यामध्ये तापिका आणि तापिनी ह्या नावाने ओळखलं गेलं आहे. म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सूर्याने आपला दाह कमी करण्यासाठी किंवा उष्णता कमी करण्यासाठी नदी निर्माण केली असं ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं, अशी एक कथा आहे. आता ही कथा आहे म्हणजे कथा किती म्हणजे ह्या कथा सांगत असताना आपल्याला की त्या नदीचं किंवा त्या नदीचं किती धार्मिक दृष्टीने महत्त्व असू शकतं हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहेत. म्हणजेच तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ती सातमाळा अजिंठा डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान असणारी नदीला आपण तापी नदी असे म्हणायचं. ओके, त्यानंतर पुढे जाणार नदी प्रणालीचं क्षेत्र कसं आहे. आता ह्या नदी प्रणालीचं क्षेत्र अभ्यासत असताना आपल्याला पहिल्यांदा बघूया तापी नदीचा उगम कुठे झाला. आता तापी नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये सातपुडा पर्वतरांगावर मुलताई हे ठिकाणी तापी नदीचा उगम सातपुडा पर्वतरांगातील मुलताई ह्या ठिकाणी होतो. आता ह्या नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो हे आपल्याला माहीत झालं. आता ही कोणकोणत्या राज्यातून वाहते तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ह्या 3 राज्यांमधून वाहत जाऊन ती अरबी समुद्राला मिळते. आता ही अरबी समुद्राला कुठे मिळते, सुरत जवळ भडोस या ठिकाणी, त्या ठिकाणी ती अरबी समुद्राला मिळते. आता हे झालं तुम्हाला थोडक्यात झालेलं माहिती झाली की तापी नदीचे उगम ती कशी वाहते, कोणकोणत्या राज्यातून वाहते आणि कुठे समुद्राला कोणत्या समुद्राला कुठे मिळते. त्यानंतर आता ह्या तापी नदीची एकूण लांबी बघायचं आपलं तर 724 किलोमीटर असून आणि हिचं नदी प्रणालीचं क्षेत्र आहे 65,150 चौरस किलोमीटर. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आता तापी नदी जर आपण बघितलं की एकूण लांबी जरी सांगितली आपण 724 किलोमीटर आहे, पण तिच्या उगमापासून तर त्या समुद्राला मिळेपर्यंत म्हणजे मुलताई या ठिकाणी उगम पावल्यानंतर अरबी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणची असणारी तिची लांबी 724 किलोमीटर आणि तिचं नदी प्रणालीचं क्षेत्र तुम्हाला सांगितलं की 65,150 चौरस किलोमीटर. पण आता ती आपल्या 3 राज्यातून वाहत असते. 3 राज्यातून वाहत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी ही 208 किलोमीटर आहे फक्त. आज नदी प्रणालीचं क्षेत्र आहे 31,660 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं आहे आणि बाहेरच्या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामध्ये गुजरात महाराष्ट्र सर्व मिळून झालं ते 65,150 म्हणजे जवळजवळ निम्मे क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. महाराष्ट्रात तापी नदीच्या खोऱ्यामध्ये दरवर्षी पाण्याचा प्रवाह महाराष्ट्रात म्हणजे त्या खोऱ्यात जर विचार केला तर 7,250 दशलक्ष घनमीटर इतका वाहतो असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात ह्या नदी प्रणालीचं क्षेत्र आणि ह्या नदी प्रणालीविषयी आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल की ह्या तापी नदीच्या काही उपनद्या आहेत. आता तापी नदीच्या उपनद्या मानत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची कोणकोणत्या उपनद्या आहे आणि कोणत्या दिशेकडून तिला म्हणजे डाव्या बाजूने असेल की उजव्या बाजूने कोणत्या प्रकारे मिळतात याचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तापी नदीच्या उपनद्या ह्या तापी नदीच्या विदर्भाच्या पश्चिम भागातून येणारी पूर्णा नदी ही सर्वात महत्त्वाची तिची उपनदी. आता ही पूर्णा नदी ही तापीची मुख्य उपनदी म्हणजे तापीच्या एकूण नद्यांपैकी सर्वात महत्त्वाची जी उपनदी असेल तर ती पूर्णा नदी. आता तापी नदीला उजव्या बाजूने कोणकोणत्या मिळतात, चंद्रभागा मिळते, भुलेश्वरी मिळते, शहानूर मिळते आणि नंदनवान हे नंदवान ह्या उपनद्या तिला उजव्या बाजूने मिळतात. आता डाव्या बाजूने कोणकोणत्या मिळतात, आता ह्या सर्व नद्या सातमाळा अजिंठा डोंगररांगात उगम पावतात आणि उगम पावल्यानंतर दक्षिणोत्तर वाहत जाऊन डाव्या बाजूने तापी नदीला मिळतात. अच्छा, उजव्या बाजूने तुम्हालाच मी सांगितल्याच्या नद्या. आता डाव्या बाजूने असणाऱ्या त्या सर्व नद्या आहेत त्या सातमाळा अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये उगम पावल्यानंतर ह्या नद्या त्यामध्ये कोणकोणते येते, पेढी येते, काटेपूर्णा असेल, मोरणा असेल, मल असेल, नळगंगा असेल ह्या नद्या तिला डाव्या बाजूने तापी नदीला मिळतात. आता तापी पूर्णेच्या संयुक्त प्रवाहाला पुढे आता ह्या झाल्या तिच्या तापीपर्यंत मिळणाऱ्या पूर्णा नदीच्या या आता तापी आणि पूर्णा एकत्र झाल्यानंतर पुढं पश्चिमेकडे गेल्यानंतर तिला वाघूर मिळते, गिरणा मिळते, भोरी, पांजरा, बोराई ह्या उपनद्या येऊन मिळतात असा आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी जी मगाशी मी तुम्हाला सांगितली की ती पूर्णा किती महत्त्वाची आहे. आता तिला पयोष्णी असं तिचं जुनं नाव आहे. पयोष्णी असंही तिचं जुनं नाव आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगण टेकड्याच्या दक्षिणेकडील उतारावर तिचा उगम होतो. आता उगम झाल्यानंतर पूर्णा नदीचा उगम हा सातपुडाच्या डोंगर रांगामध्ये मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिण भागामध्ये भैसेदी हे या ठिकाणी त्या ठिकाणी तिचा उगम झालेला आपल्याला दिसून येईल किंवा आहे त्या ठिकाणी उगम झालेला आहे.
आता नैऋत्य व पश्चिम दिशांनी वाहणाऱ्या नदीचा प्रवाह, आता हे बघा, ही तापीची जी उपनदी आहे पूर्णा नदी, आता नैऋत्य व पश्चिम दिशांनी वाहणाऱ्या या नदीचा प्रवाह अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या जिल्ह्यातून वाहतो. अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या जिल्ह्यातून वाहतो आणि पुढं जातो. त्यानंतर आता ह्या पूर्णा नदीची लांबी किती आहे, तर सुमारे ती लांबी आहे 338 किलोमीटर आणि तिचं जलवहन क्षेत्र आहे 18,311 चौरस किलोमीटर. आता प्रथम काय होतं बघा, तर प्रथम ही दक्षिणेला वाहते व नंतर नैऋत्य दिशेने ह्या जिल्ह्यातून वाहते. कोणकोणत्या मध्य भागाच्या जिल्ह्यातून वाहते हे मी तुम्हाला सांगितलं. पुढे अमरावती, अकोला ह्या जिल्ह्यांच्या सरहद्दी आल्यानंतर ती पश्चिमाभिमुख म्हणजे पश्चिमे साईडला वाहून अकोला व बुलढाणा जिल्ह्यातून पुढे वाहत जाते, असंही आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर पुढं आपण जाणार आहोत की जळगाव जिल्ह्यामध्ये ती आता गेल्यानंतर ती तापी नदीला मिळते. आता तापी नदीला कुठे मिळते, तर चांगदेव हे ठिकाणी, त्या चांगदेवाच्या त्या ठिकाणी तिला मिळते. आता ह्या नदीला अमरावती जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या मिळतात किंवा कोणकोणत्या नद्या मिळतात, तर अमरावती जिल्ह्यामध्ये त्याला पेंडी, शहानूर, चंद्रभागा आणि बोर्डी या नद्या तिला येऊन मिळतात. कुठल्या, पूर्णा नदीला. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये तिला म्हणते उमा, काटेपूर्णा, लोणार, मोना आणि मान या नद्या तिला अकोला जिल्ह्यामध्ये मिळतात. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मिळतात, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिळतात तिला नळगंगा, विश्वगंगा आणि बाणगंगा ह्या नद्या येऊन मिळतात. आता या मध्य प्रदेशातील अजिंठा डोंगर रांगा व उत्तर भागातील गाविलगंड डोंगर यांच्यामध्ये प्रवाह क्षेत्राला, आता बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं की असणारे तापी नदीचं खोरं आणि आता या ठिकाणी असणारा पूर्णा नदीचं खोरं. आता मध्य प्रदेशामधील अजिंठा डोंगर रांगा, उत्तर भागातील गाविलगंड डोंगर यांच्यामध्ये जो प्रवाह क्षेत्र आहे त्याला म्हणायचं पूर्णा खोरं किंवा पूर्णा खोऱ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तापी पूर्णा खोरे ह्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे वरचं असं जे तापी खोरं आणि या ठिकाणचं असणारं ते पूर्णा खोरं. पूर्णा खोऱ्याचं सुपीक असून कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे, हे आपल्याला पुढं बघता येईल. त्यानंतर दर्यापूर असेल, अचलपूर असेल, अमरावती असेल, मूर्तिजापूर असेल, अकोला, बाळापूर, खामगाव, मलकापूर, एदलाबाद, चांगदेव ही पूर्णा खोऱ्यामध्ये ह्या भागामध्ये असणारी सर्वात महत्त्वाची गावं या नदीच्या काठावरती हे आपल्याला वसले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण या तापी नदीच्याच उपनद्या बघतो आहेत की हिचे नाव प्रवेशनी आहे, असंही तुम्हाला मी मगाशी सांगितलं. त्यानंतर या तापी नदीला समांतर असे पश्चिमेकडे वाहत जाते. शेवटी जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तापी नदीला मिळते. आता आरणा नदी असेल, आस नदी असेल, उतावळी नदी असेल, उमा नदी असेल, काटेपूर्णा नदी, गांधारी नदी, गौतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निगुर्णा नदी, पेंडी नदी, बोर्डी नदी, भावपुरी नदी, मन नदी, मास नदी, मोरणा नदी, वान नदी, विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी ह्या सर्व पूर्णेच्या उपनद्या आहेत. बघा किती उपनद्या आहेत त्याच्या. आरणा नदीपासून तर बघितलं तर ज्ञानगंगा नदीपर्यंत. यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला ह्या राजकीय क्षेत्र बघायचं. राजकीय क्षेत्र बघत असताना तापी नदीने तापी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्याने पश्चिम विदर्भाचा बराचसा भाग व्यापला आहे. त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो, त्यामध्ये होतं अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश बराचसा भाग व्यापलेला आहे. यानंतर आपण खानदेशाकडे येऊया. खानदेशामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा खोऱ्यांचा त्याने समाविष्ट होतो. तर आपण बघणार आहोत की तापी नदीचा प्रवाह कसा जातो. आता तापी नदीचा प्रवाह हा उत्तर महाराष्ट्रामध्ये तापी पूर्णा खोरे हे आपल्याला माहिती आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये तापी पूर्णा खोरे प्रसिद्ध झालं. आता थोडक्यात या तापी नदीचे क्षेत्र हे सर्व खचदरीच्या भागामध्ये आहेत असंही आपल्याला म्हणावं लागेल. यामुळे ही खचदरी असल्यामुळे ही नदी खोल गळईमधून वाहत जाते आणि अमरावती जिल्ह्याच्या वायव्य सरहद्दीपासूनच्या तापी गळईमुळे निर्माण झालेले आहेत असे आपल्याला म्हणावं लागेल. तापीच्या दक्षिणेला असणारा मेळघाट आणि गाविलगंडाचे डोंगर रांग, उत्तरेस कालीभीतचे डोंगर असंही आपल्याला या ठिकाणी डोंगर आहेत असंही आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर अमरावती जिल्ह्यामधून पूर्व पश्चिम दिशेने कापरा नदी असेल, सिपना असेल, गाडगी असेल, डोलर असेल ह्या उपनद्या या तापी नदीला येऊन मिळतात. त्यानंतर पुढं मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यात रावेर शहराजवळ तापी नदी पुन्हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. आता जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून वाहताना नदीचा प्रवाह पूर्व पश्चिम दिशेने वाहतो आणि सरळ वाहत असल्यामुळे आणि त्या ठिकाणी हे होतो. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशी शहराच्या थोड्याशा पश्चिमेस
गुजरात तापी नदी प्रवेश करते आणि प्रवेश केल्यानंतर तापी नदीच्या खोऱ्याचं साधारणतः रुंदी जर बघितली आपण ती 240 किलोमीटरच्या दरम्यान आहे. खोऱ्याच्या उत्तरेस जर गेलो आपण तर खोऱ्याच्या उत्तरेला तापी नदीला अगदी जवळून समांतर अशी एक सातपुडा पर्वतरांग गेली आहे. हे तुम्हाला मगाशी आपण बघितलं किंवा अभ्यास केला. त्यानंतर दक्षिण बाजूस जर आपण लहान लहान प्रवाहाने झिजलेली व पायथ्याची शिलापद अशी पद किंवा त्याला म्हणतात पीडमॉट तयार झालेले आहे असेही आपल्याला म्हणावे लागेल. त्याने ठिकाणी ओबडधोबड प्रदेशाचा जो बिहडची निर्मिती झाली आहे तसेही त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर तापी नदीच्या जवळून जर समांतराशी खोल गळेने काठाने भाग झिजलेले असतात आणि झिजलेले असल्यामुळे त्या ठिकाणी नदी तयार झाली आहे. त्यानंतर आता पुढं बघणार आहोत की तापी आणि पूर्णा नदीचा संयुक्त प्रवाह निर्माण होतो आणि हा संयुक्त प्रवाह निर्माण झाल्यानंतर पुढं ह्या कसा होतो तो आपण बघणार आहोत. तापी आणि पूर्णाचा संयुक्त प्रवाह जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या जिल्ह्यातून वाहतो आणि ह्या प्रदेशाला आपण खानदेश असं म्हणतो. आता खानदेशातून वाहिल्यानंतर डाव्या किनाऱ्याने तापी नदीला मिळणारी दुसरी महत्त्वाची नदी उपनदी म्हणजे गिरणा. आपण हे मगाशी सांगितलं. तिचा उगम दक्षिणेस सातमाळाच्या उत्तर सुळक्याच्या चांदोर टेकड्यामध्ये होतो व नंतर ही नदी पूर्वेस मालेगाव पठारावरून वाहत जाते. आता उत्तरेस वळून जळगाव जिल्ह्यात तापी नदीला मिळते. आता गिरणा नदीला उजव्या बाजूने पांजर नदी, डाव्या बाजूने मोसम नदी येऊन मिळते हे आपण बघणार आहोत. त्यानंतर धुळे जिल्ह्याच्या जवळून जाणारी बोरी असेल, पांजरा नदी असेल प्रथम दिशेने व नंतर दक्षिणोत्तर वाहत जाऊन तापी नदीला मिळत असतात. आता पश्चिम पूर्व दिशेने बुराई नदी वाहत जाऊन ती देखील तापीस मिळते आणि तापीच्या नदीच्या खोऱ्यात अमरावती असेल, अकोला असेल, चाळीसगाव असेल, बुलढाणा असेल, जळगाव, भुसावळ, धुळे, नंदुरबार यांचा समावेश होतो. म्हणजे या खोऱ्यामध्ये कोणकोणता भाग येतो तर या खोऱ्यामध्ये ह्या जिल्ह्याचा किंवा ह्या भागाचा. यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला ह्याच संयुक्त प्रवाहाविषयी बघायचं आहे की तापी नदी मध्य प्रदेशातील बैतूल, पूर्व नेमाड ह्या जिल्ह्यातून वाहत येऊन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करते हे तुम्हाला माहीत झालं. पण धुळे जिल्ह्यातून बाहेर पडल्यानंतर गुजरातपर्यंत सुरत या जिल्ह्यापर्यंत वाहत जाते आणि ती बरोज जवळ किंवा सुरत जिल्ह्याजवळ सीमेजवळ ती वाहत गेल्यानंतर ती आपल्याला अरबी समुद्राला मिळते. आता बैतूल जिल्ह्यातून बाहेर पडल्यानंतर पूर्व नेमाड जिल्ह्यातून हसूद तालुका व महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा यांच्या सीमेवर काही अंतर जाऊन पूर्व नेमाडमध्ये प्रवेश करते. पूर्व नेमाड जिल्ह्यातून हरसूद व बुऱ्हाणपूर ह्या गावाजवळ वाहते. बुऱ्हाणपूरपासून खाली 14.14 किलोमीटर अंतरावर अजगड तालुका रावेर गावाजवळून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. आता जळगाव जिल्ह्यात उजव्या काठावर रावेर, यावल व चोपडा तसेच डाव्या काठावर येदलाबाद, भुसावळ, जळगाव, एरंडोल व अंमळनेर हे तालुके आहेत. त्याच्यापुढे धुळे जिल्ह्यामध्ये काठावर शिरपूर, शहादे, तळोदे तर डाव्या काठावर शिंदखेडे, नंदुरबार, नवापूर तालुके आहेत. गुजरातमधील सुरत जिल्ह्यात जर गेलो आपण तर प्रवेश करण्यापूर्वी भरूच आणि सुरत या जिल्ह्यांचा. त्यानंतर पुढं अजूनही आपण बघत असताना की ह्या नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा लांबीमध्ये पूरजन्य मैदाने आढळत असतात कारण मोठ्या प्रमाणावर त्या खनन कार्य जास्त मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे. आता जुना भाग सध्याच्या नदीपात्रात 15 ते 25 मीटरपर्यंत दिसतो. त्यानंतर भाग जुन्यामध्ये घासून गेला आहे. जुन्या भागात सापडलेल्या अश्मीभूत अस्थींवरून व दगडी हातारावरून त्याचा काल उतार क्लास्टोसिन ठरतो. गरम पाण्याच्या झऱ्याचे अस्तित्व, खोल दरीत असणारा तापीचा सध्याचा प्रवाह या गोष्टी भूतकाळातील घडामोडीमुळे येणारी अस्थिरता दर्शवितात. आता जळगाव जिल्ह्यामध्ये तापीचे खोरे आणि दोन्ही तीरावर असणाऱ्या 12 ते 16 किलोमीटर रुंद पसरलेले आहेत. दोन्ही काठालगत 5 ते 6 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यात गाळाची माती असली तरी तापीला मिळणाऱ्या उपनद्या असतील हा भाग ठिकठिकाणी छेदतात व घळी निर्माण पडतात आणि ह्या घळीमुळे ही शेती काही ठिकाणी निरुपयोगी झाली आहेत. म्हणजे जरी पाऊस असला किंवा असल्यामुळे या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या ह्या घळ्या निर्माण झाल्या असल्यामुळे या ठिकाणी शेती ही चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही असे आपल्याला म्हणावं लागेल. पण धुळे जिल्ह्यातील लंबित नदीच्या दोन्ही बाजूने जर बघितलं तर उंच उंच दरडी आढळतात. त्यामध्ये कंकर असेल, वाळू असेल, गाळ असेल इत्यादी पदार्थ दिसतात. तापी व तिच्या उपनद्या यांनी प्रवाहमार्ग अशा जाड पोखरातून काढलेला असल्यामुळे
या दोन्ही काठावर काही ठिकाणी उघडे पडले गेले आहेत किंवा मोठ्या प्रमाणात वाहत गेले आहेत. तर तापीच्या खोऱ्यामध्ये ऐदलाबाद जवळ एक अश्मिगुल हत्याराचे पुरावेही आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच हे अतिशय महत्त्वाची तापी पश्चिम वाहिनी नदी म्हणून आपण ह्या नदी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या तासिकेला तापी नदी म्हणजे काय किंवा तापी नदी प्रणालीचे क्षेत्र कोणते क्षेत्र कसं आहे, म्हणजे तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, त्यानंतर तापी नदीची एकूण लांबी किती, त्यानंतर तापी नदीचे एकूण नदी प्रणालीचे क्षेत्र किती आहे, तापी नदीची महाराष्ट्रात असणारी लांबी किती, त्यानंतर महाराष्ट्रातील असणारे नदी प्रणालीचे क्षेत्र किती आहे, त्यानंतर तापी नदीला येऊन मिळणारी सर्वात महत्त्वाची नदी कोणती, तापी नदीला येऊन मिळणारी पूर्णा नदी असेल तर त्या पूर्णा नदीच्या उपनद्या कोणत्या, डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या, उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या, त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या जिल्ह्यांचा, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश हा तापी खोऱ्यांमध्ये होतो त्याचाही अभ्यास केला. तापी नदीचा प्रवाह मार्ग कसा आहे, तापी नदी वाहत असताना कोणकोणत्या भागातून वाहते आणि तिला कोणकोणत्या उजव्या बाजूने असून डाव्या बाजूने असून कोणकोणत्या नद्या मिळतात याचाही अभ्यास केला. त्यानंतर तापी आणि पूर्णा यांचा संयुक्त प्रवाह कसा आहे याचाही आपण आजच्या तासिकेला अभ्यास केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्याविषयी कोणाच्या मनात शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा ईमेल ID दिला आहे bharatgadak@kthmcollege.ec.in यावरती आपण ईमेल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.